का वाटलं की युट्यूब चॅनल काढावं? युट्यूब करतोय ते कसं वाटतंय तुला? त्यांच्यामुळे मला खरी आवड लागली ती ट्रॅव्हल. त्यांनी फक्त मला फोन केला, ते म्हणले येत आहे का? म्हणलं कोण आहे हा अननोन नंबर. थँक्यू सगळ्यांना थँक्यू. म्हणजे एवढं थँक्यू म्हणाल ना तेवढं कमी पडणार आहे. मग निखिल श्रीमान लिजे फोकस्ड इंडियन आपण अप्लाय करणार आहे मॉनिटायझेशन साठी. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. तर जय शिवराय. आमच्या वैशू मॅडमनी हे छोटस माझ्यासाठी सरप्राईज आणलंय, कारण की 1 वर्ष झालंय आपल्या युट्यूबला, राईट? येस. आणि त्याच्या आधी ना थँक्यू सो मच. मला म्हणजे हिला, आई पप्पांना, माझ्या मित्रमंडळींना, म्हणजे जेवढ्यांनी मला सपोर्ट केला त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. थँक्यू सो मच. तुझा फोन कुठे आहे? तिकडे. आधी जरा थोडे फोटो व्हिडिओ काढून घेतो ना. तर चला मित्र, आपण ना पहिले कट करून घेऊयात. आता काय म्हणतात आपल्याला ते नाही माहिती, पण हे आपलं आपणच करून घेऊयात. हॅपी 1 इयर ऑफ टुगेदरनेस. युट्यूब आज युट्यूब आहे. आणि नाही, अच्छा, लग्नाला 3 महिने झाले. आपण ते हे नाही करत सेलिब्रेट वगैरे, तसं काय आपण 1 मंथ 2 मंथ तसलं काय करत नाही आपण. म्हणजे स्वतः 29 आपले 3 वर्ष झाले, सॉरी 3 महिने झाले आमच्या लग्नाला. पण तो 29ला नाही 30ला. कितीला? 29ला माझ्या लग्नात. चीअर्स टू अस. माझ्या लक्षात आहे ते. ओके, चीअर्स टू अस. चलो. आता आई पप्पा तर इथं नाहीयेत, पण आई पप्पांना खूप मोठा थँक्यू. त्यांनी खूप सपोर्ट केला. ते आहेत म्हणून मी खरं बघायला गेलं. आणि माझे पूर्ण फॅमिली, दादा वहिनी सगळेच. चला, आज ही आहे. आणि हिने मला पण म्हणजे काहीच कल्पना नव्हती की ती काय असं काहीतरी आणलं. तिने कधी आणलं देव जाणो, पण थँक्यू. मला तर खायला दे. एवढं अरे कार्यकर्ता एवढं मोठा आहे, क्रिएटर. हे वरच हे वेगळाच टेस्ट येतोय. छान आहे, छान आहे. बरं, ते जाऊ दे. हे काय आणलंय? उचापती. उचापत्या करतो ना. काय? हा, तसं मी उचापत्याच करत असतो, पण कमी करतो, बरोबर की नाही? वैशूला एक प्रश्न विचारायचा आहे. वैशू, कसं वाटते की मी युट्यूब करतोय ते कसं वाटतंय तुला? म्हणजे ते सांग मला एकदा. मला ते जाणून घ्यायला आवडेल. मी हिला कधीच प्रश्न विचारला नाही. ती फक्त मला सपोर्ट करते. मी म्हणाल ती व्हिडिओ काढते, म्हणाल ते शूटिंग करते. कॅमेरामॅन आमचे हेच ते, ठीक आहे? तर ती म्हणजे तिला मी म्हणेल ना ते करते म्हणजे भले ते काही, तिला म्हणलं ना सरळ काढते, आडवा काढ म्हणलं आडवा काढते. तिला अजून समजा वेळ लागेल. हा, पण थोडासा ओरडा द्यावा लागतो, आणि थोडासा ओरडा देतो मी, जास्त नाही, पण टचवूड. ठीक आहे. पण हा, मला तो प्रश्न विचारायचा की म्हणजे काय वाटतं तुला की मी युट्यूब करतो ते त्याच्याबद्दल? पहिले तर ना आधी असं वाटायचं की हे काय असलं ब्लॉगिंग करतोय, उगाचच पैसे वाया जात आहेत. पण आता जसं जसं सबस्क्रायबर वाढले तसं तसं म्हणजे एक वाटायला लागलं की बाबा आपली जी आहे ना ते मेमरीज कुठेतरी सेव्ह होत आहेत. म्हणजे एकदम भारी फील होते. डॉक्युमेंटरी लाईफ. आणि हे जे आपण 1 वर्षामध्ये सबस्क्रायबर्स तर खूप वाढले, जास्त अचिव्हमेंट आहे विदिन 1 इयर. जास्त करून लोकांचं नाही होत, पण मेन थिंग इज की कन्सिस्टन्सी हवी. कोणती पण गोष्ट तुम्ही करताय ना त्यासाठी कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्वाची, खूप मॅटर करते. कारण मी पाहिले कुठे कुठे हा फिरलाय. कधी कधी मी नाही गेले सोबत काही गोष्टींमुळे, पण खरंच हॅट्स ऑफ. थँक्यू सो मच.
अशी साथ देत राहा, बाकी काय नाही. ओके. आणि तुला काय विचारायचंय मला? म्हणजे असं जस्ट आपलं, बाकी काय नाही. तिला माहिती सगळं, तरी विचार म्हटलं, एक स्पेशल ओकेजन आहे. म्हणजे तुला का वाटलं की युट्यूब चॅनल काढावं? अरे हा, फिरण्याची आवड तर आपल्याला लई आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. लिटरली मला हा प्रश्न विचारत होते लोक 2-3 वर्षापूर्वी, की बाबा काय म्हणतात त्याला, म्हणजे मला फोन केला ना, त्या विचारायचे, कारण की माझे स्टेटस वगैरे मी टाकायचो ना, बाहेरचे असायचे, कुठेतरी फिरायला वगैरे गेलेले असे तसे. तर ते मला आधी फोन केला, विचारायचे कुठे आहेस, घरी आहेस का, हा प्रश्न लिटरली मला विचारत होते लोक, मला माझे मित्र वगैरे. तो त्याच्यामुळे ना, फिरण्याची आवड म्हणाल तर आवड मला प्रणाली मॅडम आणि शशी सर यांच्यामुळे लागली. तर तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती, आपल्या इंस्टाग्रामला भरपूर पोस्ट वगैरे आहेत. सध्या आपल्याला थोडंसं काही कारणाचं जमत नाही त्यांच्यासोबत जायला, पण त्यांच्यामुळे मला खरी आवड लागली ती ट्रॅव्हलची. आणि ट्रॅव्हल करणं म्हणजे फक्त गाडीत पेट्रोल टाकणं, एखाद्या डेस्टिनेशन जाणं आणि जस्ट तिथं असं हे करून फोटो करून, नो नो, मेमरीज तर कलेक्ट होतातच, पण ट्रॅव्हल करणं म्हणजे काय, आणि ट्रॅव्हल मधून आपल्याला काय भेटतं ते खरं इम्पॉर्टंट आहे. नुसतं जाऊन नाही का एक्सपिरियन्स असा फोटो काढून की आलो तिथं 2-4 खाऊन आलो, माझ्या मस्ती मारणार, ते पण चालतं, ते दॅट इज ओके. पण आपण एका वेगळ्या स्टेटमध्ये गेलो, एखाद्या गावात गेलो, एखाद्या मंदिराच्या इकडे गेलो, त्याच्या मागचं काय आहे, हे का असेल, हे खरं जाणून घेतलं ना, तर तिथल्या लोकांची राहण्याची, खाण्याची, ते लोक काय करतात, आणि म्हणजे त्या लोकेशनचं काय बाबा विशेष आहे, हे आपल्याला सगळं कळतं. आणि ते सगळं जाणून घेतल्यानंतर ना, आपल्याला पण भारी वाटतं. आणि तिथलं सांगतो काही ना काही, म्हणजे आता मी तुम्हाला सांगू शकतो की मी काय शिकलो, पण जेवढा काही माझ्यात बदल झालाय तो ट्रॅव्हलमुळे सगळ्यात जास्त झालेला आहे. जिम तर आहे, त्या जिममुळे तर भरपूर चेंजेस झालेले आपले, पण ट्रॅव्हलमुळे सुद्धा चेंजेस खूप सारे होतात. येस, खूप जास्त होतात. आणि अजून काही, आणि लकीली त्याला बायको पण अशीच मिळाली. खुद की तारीफ करना ना छोडेंगे कभी औरते. हा, म्हणजे अजून खूप राहू दे, ते चिकटणार नाही. फॅन लाव ना, घाम येत आहे. फॅन लाव ना, उभं राहा. अजून मला आहे ना थँक्यू म्हणायचंय ते आपले अनिल भाऊमुळं खूप जास्त ट्रेक झाले. तर त्यांनी म्हणजे लिटरली ते मनावर घेतलं होतं अनिल भाऊंनी, की भाऊ मी तुम्हाला एवढे ट्रेक करवणार. आणि लिटरली ते मला ट्रेक, आमचा पहिला गड होता सुधागड, तुला माहिती आहे ना त्यावेळेस? ओके, आय डोंट नो, पण कुठेतरी गेले होते ना, तू सांगितलं होतं ना ते हा, तो पहिला असा गड होता की तो मोठा गड होता सगळ्यात, तर तिथं गेलेलो सुधागड होता. तर तिकडचं ते जे प्लॅनिंग होतं आमचं, ते कसं जुळलं काय ते आपल्या ब्लॉग मध्ये टाकलेलं आहे. इन शॉर्ट सांगतो, त्यांनी फक्त मला फोन केला, ते म्हणले येत आहे का, म्हणलं कोण आहे हा अननोन नंबर. तर मग असं करत करत नाही का, मी म्हटलं ठीक आहे मला पण यायचंय. तर आम्ही सॅटर्डेला निघालो आणि संडेला तिकडून आलो. तो ब्लॉग बघू शकतो सुधागडचा, मी टाकून देईल डिस्क्रिप्शन मध्ये पण, ठीक आहे. पण अनिल भाऊंना मला थँक्यू म्हणायचं आहे. आणि भरपूर आमच्या गावातल्या लोकांना तर खरं काही धन्यवाद, खरं आमच्या गावातल्या लोकांना तर का, म्हणजे त्यांनी सपोर्ट केला. सांगोडी गावात गेलो, सांगोडी गावात म्हणजे मी दुसऱ्या ठिकाणी राहिलो होतो, सो त्या दुसऱ्या ठिकाणाहून मी सांगोडी गावात गेलो. तर सांगोडी गावात त्या छोट पण खूप लोक भेटले मला, खूप चांगली लोक भेटली मला, आणि सगळ्यात चांगलाच एक्सपिरियन्स आला. म्हणजे त्या लोकांबद्दल आहे ना, काही असं वाईट सांगण्यासारखं नाहीच आहे माझ्याकडे, बिलकुल नाहीये. एवढी सगळी लोक भेटली, म्हणजे की आमची क्रिकेटवाली टीम असेल, आमचे घराच्या पासली म्हणजे घरा शेजारची लोक असेल, त्यांनी पण भरपूर म्हणजे सपोर्ट केला. आणि आपल्या त्या पूर्ण क्रिकेट टीमला तर थँक्यू सगळ्यांना थँक्यू. म्हणजे एवढं थँक्यू म्हणाल ना तेवढं कमी पडणार आहे, बरोबर की नाही? तिने बघितलंय आमच्या सांगोडी गावातलं वगैरे सगळं, तिला माहिती आहे की लोक, लिटरली सांगतो मला, मी सांगोडी गावात ना म्हणजे राहायला आलतो ना, त्यावेळेस मी आपल्या गपचूप सांगोडी पाठवून आमच्या गावात घरी असं यायचो. पण आता लिटरली मला आहे ना, हिलाही माहितीये, गावात एंट्री केली, हा एवढे लोक आता ओळखायला लागले मला गावामध्ये, सांगोडी गावामध्ये. हाय पेंकी,
पण ती एक वेगळीच फिलिंग आहे. म्हणजे एक गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट असतं ना, तो आदरात्मक असं असतं ते. पण खरंच म्हणजे तिथून जी सुरुवात झाली सांगोटे गावापासून, तो डेफिनेटली हा फक्त 1 वर्ष नाही, पण आपल्याला पुढे पण चालवत न्यायचं आहे आणि आपण चालू ठेवणार आहे ते. बरोबर ना विश्व? सो ऐसा विषय है वह. आणि स्पेशली अजून दोन लोकांना मला थँक्यू म्हणायचं आहे, जे की आपले ओमकार आणि श्रीकांत. ते तर चंटू बंटूच आहे, पण त्यांनी सुद्धा खूप साथ दिली. म्हणजे लिटरली त्यांचे नाही मी ते शब्दात सांगू शकत नाही. एक महेश सर आहेत, तर त्यांना पण मला थँक्यू म्हणायचं. प्लस आपली सम्राट जिम आली. सम्राट जिमने तर भाई, म्हणजे तिथे स्वप्नील सर आहेत ना आपले, ते पण खरंच एकदम भारी माणूस आहेत. जेवढे पण लोक मला सम्राट जिम मध्ये भेटले, म्हणजे खरी सुरुवात तर मला सम्राट जिम पासूनच असे झाले. आपण आधी रील बनवायचो फक्त, जिम मधले बनवायचो, बाकीचे बाहेरचे फिरायला गेले वगैरे तेवढं बनवायचं आणि हे कंटिन्यू करत होतो. पण पण मला कुठेतरी असं वाटलं की नाही, आता थोडंसं अपग्रेड केलं पाहिजे. आणि हा, मी माझे आयडल म्हणजे मी त्यांना मानतो की बाबा हे ब्लॉगिंग मध्ये हे बाप आहेत. आणि ह्यांच्यानंतर बाकीच्यांचा नंबर असेल, मला बाकीचे माहित नाही आजकालचे ब्लॉगर कोण आहे काय, पण मी त्यांना मानतो. आणि ते कोण आहे सांगा बघ. मुंबईकर निखिल. हा, मुंबईकर निखिल. अजून श्रीमान लिजू. येस, ते तिलाही माहिती. अजून एवढेच एवढेच आहेत, दोनच आहेत ज्यांना त्यात बघतो. आणि हा, अजून एक लास्ट वन बट नॉट द लिस्ट, फोकस्ड इंडियन. वाव, अरे काय एडिटिंग करतो भाई तू. फोकस्ड इंडियन? हा, मी म्हणजे तुला माहित नाही, सांगितलं नाही का ते कोण आहे? फोकस्ड इंडियन करण नाव आहे त्याचं. आपला मराठी मुलगा आहे, मुंबईतला आहे. एक नंबर ब्लॉग बनवतो. म्हणजे मला तिथे ब्लॉग जबरदस्त आवडतो. डेली ब्लॉगिंग जवळपास करतो तो. बाप नाद करतो. आणखीन एक गोष्ट आहे, म्हणजे माझी अगोदरपासूनच खूप इच्छा होती की माझा जो नवरा असेल ना, तो म्हणजे मीन्स लाईक की खूप जास्त फिरणारा आणि त्याला सारखं बाहेर जायची आवड असा पाहिजे. आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणजे फक्त मी बाहेर जाणार ना, तुला घेऊन जाणार नाही ना? तू जाणार म्हणजे मला घेऊन जाणार. म्हणलेला काय की चॅनल बंद करायचं. हा, ऍक्च्युली मित्रांनो काय झालं ना, की मध्ये नाही का, म्हणजे एक दोन महिन्यानंतर वगैरे मला असं वाटलं की चॅनल वगैरे बंद करावं, ब्लॉगिंग बंद करावं. कारण की मला ते म्हटल्या हे खूप जीवाच्या वर होतं. हा, जीवाच्या वर. मी तुला सांगितलं ना, पण तुला म्हणलं की मी बंद करणार. तिने मला विचारलं का काय हे काय, पण तिला पण जास्त काय असं आन्सर स्पेसिफिक दिलेलं. पण हा, मी तुम्हाला सांगतो की कुठं होतं मी. हा, तर 2-3 महिने झालेले आपली चॅनल चालू करून. स्केड्यूल हेक्टिक पूर्णपणे झालेला. आणि काय म्हणतात त्याला, म्हणजे व्ह्यूज कमी येत होते. आणि आपली लोक तुम्हाला माहिती आहे, स्टार्टिंगला आपले व्हिडिओ बघितल्यानंतर काय बघितलेच नाही. पण असो, मला त्यांना पण काही म्हणायचं नाही, पण डेफिनेटली तेही बघतील नंतर. मी असो, त्यावर मला बोलायचं नाहीये. पण व्ह्यूज वगैरे खूप कमी झालेले, लाईक्स वगैरे पण कमी यायला लागले. आणि त्यावेळेस मला असं वाटायचं की यार, लाईक्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग ते असं वाटायचं मला आधी की खरं लाईक्स असायला हवंय. पण त्याचे लाईक्स वगैरे येत नव्हते आणि व्ह्यूज पण खूप डाऊन झालेले. म्हणजे 100च्या आतच व्ह्यूज यायचे 2-3 महिन्यातच. आणि हा, म्हणजे थोडंफार असं वाटत होतं की नको यार, काय करून कोणाचं भलं झालंय, असं तसं. भल्याचं वगैरे नाही, पण असं मला वाटलं होतं. आणि म्हणून वाटलं होतं की बंद करून टाकावं बस. पण त्यानंतर म्हणजे आय डोंट नो काय झालं कसं, पण मी हळूहळू थोडस ग्रो नाही म्हणता येणार, पण मी थोडस कुठेतरी ऐकलं, युट्यूबवरच ऐकलं की
वेळ लागतो, कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी इज की टू सक्सेस. चांगलं कोट आहे झापलेला. कन्सिस्टन्सी हवी आणि व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाहीये, नॉट दॅट इज फाईन, ठीक आहे. तिथे माझी एक मिस्टेक झालेली आणि ते व्हिडिओवरती व्ह्यूज काय येत नव्हते ना, ते मला नंतर रिअलाइज झालं. कारण की मी 4 का 5 शॉर्ट्स अशा होत्या त्या डिलीट केल्या होत्या आणि त्या डिलीट केल्या असल्यामुळं ते व्ह्यूज डाऊन झालेले आहे आणि त्यामुळे मी डिमोटिवेट झालो. पण ती गोष्ट रिअलाइज झाली मला आणि त्यानंतर मी म्हटलं नाही, आता कुछ भी हो जाए, मी काही डिलीट नाही करणार, काहीच हे नाही होणार. अपलोड केलंय तर ते दिसणारच आहे. आणि तीच एक कन्सिस्टन्सी ठेवत 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 गेलो. आपण भाऊ 4747 प्लस सबस्क्रायबर्स आहेत आपले आता. त्या सगळ्यांना थँक्यू सो मच, मनापासून थँक्यू. ठीक आहे, कोण कुठले काय आपल्याला माहिती नाही, पण थँक्यू सो मच. आणि असं ती गोष्ट घडली होती ऍक्च्युली. आवडलं मला आणि लिटरली मी ट्राय करतोय आता की डेली व्लॉग जवळपास येत आहेत, आपल्या जवळपास येत आहेत. राईट, 4 का 5 दिवस कंटिन्यू व्लॉग येतात आणि येतच राहणार आहे. त्याची गणतीच नाही, त्या आपल्याला अजिबात स्टॉप करणार नाहीये. डेफिनेटली आपण पुढे असंच चालत राहणार आहे. काही थोडंसं उद्या 1-2 दिवस मागे पडेल आपण, पण डेफिनेटली व्हिडिओ तर कंटिन्यू आपण टाकत राहतो. जास्त हार्ड वर्किंग, खूप जास्त. बोल लेवल अप. ओके, थँक्यू. आणि म्हणजे कोणीच बीट नाही करू शकणार एवढी हार्ड वर्किंग. आणि शपथ सांगतो मित्रांनो, म्हणजे माझं मोठेपण असं म्हणून सांगत नाही मी, पण लिटरली मला कधी कधी झोप येत नाही ब्लॉग जर एडिट झाला नसेल तर. हे हिलाही माहिती आहे. म्हणजे जवळपास ब्लॉग एडिट करणं, अपलोड करणं हे तर टास्क असतं. अपलोडिंग माझ्याकडे चांगलं वायफाय नाहीये, तर इंटरनेटच्या जोरावरच आपण डाउनलोडिंग पण करत होतो आणि अपलोडिंग पण करत होतो जवळपास. म्हणजे एक ऍप घेऊन डाउनलोड करायचं, तो पूर्ण ब्लॉग एडिट केलेला आणि मग तिकडे तो अपलोड करायचा. म्हणजे खूप मोठं स्ट्रगल आहे जवळपास तो लिटरली. आणि तो डाउनलोड व्हायला पण वेळ लागायचा आणि अपलोड व्हायला तर त्यापेक्षा जास्त वेळ लागायचा. 3 ते 4 तास किंवा 5 तास पण माझे जायचे, चांगलं इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे. आता आहे चांगलं इंटरनेट कनेक्शन, सो वायफाय वगैरे आहे प्रॉपर, सो आहे स्पीड वगैरे. पण जो एडिटिंगला टाइम लागतोय ना, तो आता फक्त कमी झालेला आहे, पण स्ट्रगल तेवढाच राहिला. अजून एक मला सांगायचं म्हणजे कसं की आपण केलं होतं ट्रॅव्हल ब्लॉग चालू, राईट. बट ट्रॅव्हल ब्लॉग करता करता मी कधी डेली ब्लॉगिंग कडे आलो, म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉग आणि ओकेजन वगैरे करणार होतो आपण, नंतर कधी मी डेली ब्लॉगिंग कडे आलो मला ते आवडायला लागलं. सो डेली आपला जे काही ना काही ऍक्टिव्हिटी, डेली साठी जास्त रिस्पॉन्स आलेला ऑडियन्स, डेलीसाठी ऍक्च्युली जास्त रिस्पॉन्स आलेला, दॅट इज ट्रू. आणि ट्रॅव्हलचे तर येतातच ना, आपले ट्रॅव्हल तर फिरणार, राईट. पण आवडलं मला ते ऍक्च्युली. आणि आपली लाईफ आहे ना पूर्णपणे डॉक्युमेंटेड राहते. कधीही मी पुढे जाऊन कधी असं नाही का बघितलं कुठे कुठे गेलेलो, काय काय केलेलं, शॉर्ट आहे, मस्त वाटतं. आणि चुकून माकून जर कोणी राहिलं असेल तर त्यांना सुद्धा थँक्यू सो मच. मला जेवढे आठवले आत्ता मी सध्या हे केलं, बट थँक्यू सो मच सगळ्यांना.